नमस्कार. वर्ष 2025 वार्षिक राशीफल या शृंखलेमध्ये आत्तापर्यंत आपण मेष ते मकर राशीच्या जातकांचे वर्ष 2025 हे कसे असणार आहे याविषयीची चर्चा पाहिलेली आहे. आजच्या भागामध्ये कुंभ राशीची चर्चा होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी वर्ष 2025 हे कसे व्यतीत होणार आहे याची आज येथे ज्योतिषीय चर्चा आपण पाहणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. म्हणजे कुंडलीमध्ये आपला चंद्र हा ज्या राशीत असतो ती आपली चंद्ररास असते. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. वार्षिक राशीफलाचा विचार करताना प्रामुख्याने शनी, गुरु आणि राहू केतू यांचा विचार हा महत्त्वाचा ठरतो. कारण हे ग्रह एका राशीमध्ये दीर्घकाळ वास्तव्यासाठी असतात आणि त्यामुळे त्याचे परिणामही जातकावर हे दीर्घकाळ टिकणारे असतात. वर्ष 2025 मध्ये शनी, गुरु आणि राहू केतू हे चारही ग्रह आपले राशी परिवर्तन करणार आहेत. राहू आणि केतू हे छायाग्रह आहेत आणि यांचा प्रवास हा वक्र गतीने आणि उलट्या दिशेने असतो. तर शनी आणि गुरु हे क्रमशः पुढील राशीमध्ये प्रवेश करत असतात. 2025 मध्ये गुरु हा ग्रह अतिचार गतीत असणार आहे आणि त्यामुळे काही कालासाठी तो पुढील राशीत सुद्धा प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर वक्र अवस्थेत तो पुन्हा मागील राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर काही काळानंतर पुन्हा तो पुढील राशीमध्ये प्रवेश करणार आहे. कुंभ राशीच्या जातकांचा विचार करता वर्ष 2025 हे त्यांना मेहनतीचे वर्ष असणार आहे. धैर्याने वागणे हा त्यांच्यासाठीचा मूलमंत्र आहे. सध्या कुंभ राशीला 7.5चा मधला टप्पा सुरू आहे. वर्षाची सुरुवात कुंभ राशीच्या जातकांसाठी ही धीम्या गतीने प्रवास करताना दिसत आहे. कारण शनी हा ग्रह तुमच्या राशीवरूनच सध्या गोचरीचे भ्रमण करत आहे. त्यामुळे प्रत्येक कामामध्ये विलंब हा शनी दाखवत आहे. परंतु हा शनी ग्रह दिनांक 29 मार्च 2025 मध्ये आपले राशी परिवर्तन करेल आणि त्यावेळी तो मीन राशीत प्रवेश करणार आहे आणि कुंभ राशीच्या जातकांसाठी हा द्वितीय भावात म्हणजे धन भावात, कुटुंब भावात आणि वाणी भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहेत. आणि याचबरोबर तुम्हाला 7.5चा शेवटचा टप्पा देखील सुरू होणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा शनी चांगला आहे. धनसंचय होण्यास देखील तुम्हाला हा शनी मदत करणार आहे. परंतु कौटुंबिक सौख्याचा विचार करता हा शनी घरामध्ये थोडी अस्थिरता किंवा अशांतता देखील निर्माण करू शकतो. परंतु या कालखंडामध्ये गुरु हा ग्रह कुंभ राशीसाठी चतुर्थातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि चतुर्थ भावामध्ये गुरु कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये उच्चत्व प्राप्त करतो आणि त्यामुळे गुरुचे हे गोचरीचे भ्रमण शनीचे अशुभत्व कमी करण्यास तुम्हाला मदत करणार आहे. तर गुरु हा ग्रह दिनांक 14 मे 2025 रोजी राशी परिवर्तन करेल आणि कुंभ राशीसाठी तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करेल. हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे. पंचम भावातील हा गुरु अविवाहितांचे विवाह जुळवून आणण्यास मदत करणार आहे. कारण विवाह संपन्न होण्यासाठी गुरु अनुकूल असणे हे गरजेचे आहे. पंचम भावातील हा गुरु तुमच्या भाग्यभावावर देखील दृष्टी टाकत आहे. त्यामुळे भाग्याची सुद्धा तुम्हाला जोड मिळणार आहे. हा गुरु अतिचार गतीने दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी राशी परिवर्तन करेल आणि पुढील राशींमध्ये म्हणजे कर्क राशीत जाईल. त्यावेळेस कुंभ राशीच्या जातकांसाठी तो षष्ठ भावात येईल आणि हा गुरु सुद्धा कुंभ राशीच्या जातकांसाठी लाभप्रद असणार आहे. हा भाव रोग, रिपू आणि ऋण यांचा भाव आहे. गोचरीने येथे आलेला गुरु हा तुमच्या शत्रूवर मात करण्यास तुम्हाला मदत करणार आहे. तसेच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. हा कालखंड फार अल्पकाळ आहे. म्हणजे 18 ऑक्टोबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 इतका आहे. परंतु हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. भागीदारीत सुद्धा हा गुरु तुम्हाला मनासारखे लाभ मिळवून देताना दिसत आहे. जुनी अडकलेली जर येणी असतील
तर ती सुद्धा या कालखंडामध्ये वसूल होती. धनागमनासाठी कुंभ राशीच्या जातकांनी गुरुची विशेष आराधना करणे हे त्यांच्यासाठी लाभप्रद असणार आहे. आणि राहू हा ग्रह दिनांक 29 मे 2025 रोजी आपले राशी परिवर्तन करेल. सध्या राहू हा ग्रह तुमच्यासाठी द्वितीय भावातून गोचरीने भ्रमण करत आहे आणि 29 मे 2025 नंतर राशी परिवर्तन केल्यानंतर राहू हा ग्रह तुमच्या राशीवरूनच म्हणजे चंद्राबरोबर आपले गोचरीचे भ्रमण करेल आणि त्यामुळे मानसिक अशांती सुद्धा तुम्हाला वर्षभर सतावताना दिसत आहे. या कालखंडामध्ये अनावश्यक खर्च वाढण्याची सुद्धा शक्यता आहे, परंतु गुरुचे हे राशी परिवर्तन तुम्हाला फायदाही मिळवून देणार आहे. गुंतवणूक मात्र सावधतेने करा, कारण राहूचे हे राशीवरून गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अडचणी सुद्धा निर्माण करू शकणार आहे. आणि मुख्य म्हणजे शनी हा तुमच्यासाठी धनभावात आहे. हा शनी जसा लग्नेश आहे तसाच तो व्ययेशही आहे आणि व्ययेश जेव्हा धनभावावरून आपले गोचरीचे भ्रमण करतो त्यावेळेस तो अनाठाई पैसे खर्च करण्यास तुम्हाला उद्युक्त करत असतो. त्यामुळे तुमचे पैसे व्यर्थ खर्च होणार नाही याकडे लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे. आणि त्यासाठी तुम्ही या कालखंडामध्ये गुरुची आराधना केल्यास व्यर्थ खर्चावर सुद्धा तुम्हाला नियंत्रण मिळवता येणार आहे. विद्यार्थी वर्गाचा विचार करता गुरुचे हे दोनही गोचरीचे भ्रमण म्हणजे सध्या चतुर्थ भावातून असलेले गोचरीचे भ्रमण, त्यानंतर पंचम भावातून गोचरीचे भ्रमण आणि अतिचार गतीमुळे कर्क राशीतून म्हणजे षष्ठ भावातून गुरुचे गोचरीचे भ्रमण विद्यार्थी वर्गाला एकंदरीत चांगले आहे. आणि परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे वर्ष तुमच्यासाठी चांगले आहे. आणि प्रेमीजनांचा विचार करता हे वर्ष 2025 तुम्हाला चांगले असणार आहे. अविवाहितांचे विवाह हा मिथुन राशीतला गुरु घडवून आणण्यास तुम्हाला मदत करणारा दिसून येतो. आणि स्वास्थ्यविषयक चर्चा करताना वर्ष 2025 मध्ये स्वतःचे आणि आपल्या जोडीदाराचे स्वास्थ्य बाधित होणार नाही याकडे लक्ष पुरवणे हे गरजेचे आहे. आणि त्यासाठी तुम्ही नियमित शंकराची आणि शनीची उपासना ही तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला हा कालखंड शनीचा 7.5चा कालखंड आहे आणि शनी हा तुमच्यासाठी शेवटच्या 7.5चा टप्पा घेऊन येत आहे. यासाठी नियमित शनीच्या बीजमंत्राचा जप सुद्धा तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आणि आर्थिकदृष्ट्या विचार करता सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2025 ते मार्च 2025 पर्यंत आर्थिक स्थिती ही चांगली असणार आहे. परंतु मे 2025 नंतर अनावश्यक खर्चात वाढ झालेली सुद्धा दिसून येऊ शकते. धनभावातून गोचरीचे शनीचे हे भ्रमण तुमची आर्थिक स्थिती कमकुवत बनवू शकते. आणि दाम्पत्य जीवनाचा विचार करता राहू केतूचे हे भ्रमण तुमच्यासाठी लग्न भावावरून आणि सप्तम भावावरून होत आहे. त्यामुळे दाम्पत्य जीवनामध्ये अस्थिरता किंवा असंतोष निर्माण होऊ शकतो. आणि त्यासाठी दाम्पत्य जीवन मधुर राहावे यासाठी देवीची किंवा कुलदेवतेची आराधना ही तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. तर विद्यार्थी वर्गाने श्री गणेशाची आराधना केल्यास त्यांना शैक्षणिक अडचणीवर मात करता येणार आहे. अशा रीतीने आज आपण कुंभ राशीचे वर्ष 2025चे राशी भविष्य पाहिले. पुढील भागामध्ये मीन राशीची चर्चा होणार आहे. त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, ज्यामुळे त्याच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत या सर्वात आधी पोहोचतील. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.